चला, अरे पांडुरंगा, अरे तुझ्याच अस्तित्वावरती या महाराष्ट्रामध्ये प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे. तुझ्याच अस्तित्वावरती. याच महाराष्ट्रामध्ये, याच भारतामध्ये एका व्यासपीठावरती एका मोठ्या नेत्याला तुझी मूर्ती देत असताना तुला ढकलून दिलं गेलेलं आहे. आणि हा महाराष्ट्र उघड्याडोळ्याने हे बघतोय आणि तरी सुद्धा त्याच्या अंगामध्ये कुठल्याही प्रकारची चेतना जागृत होत नाहीये. हे पांडुरंगा, तुला प्रार्थना आहे, तुला विनंती आहे, तुला आग्रह आहे की जर का तू हे सहन करणार असलास तर मी आणि संपूर्ण वारकरी संप्रदायाचं अस्तित्व धोक्यात येत आहे. आमचं जर का अस्तित्व धोक्यात आलं, येईल कोण वारीला? तुझ्यापर्यंत पोहोचेल कोण? अरे देवा, अरे तुझंच अस्तित्व धोक्यात आलेलं नाही का सांग? याच भारतभूमीवरती याच भारतभूमीवरती व्यासपीठावरती लाखो लोकांच्या समोर तुझी मूर्ती ढकलून दिलेली आहे. तशी तुझी मूर्ती ढकलली त्याच पद्धतीनं महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांना हार घालायचा म्हणलं तर जागेवरनं नेता उठलेला नाहीये, त्याने हार घातलेला नाहीये. छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा सुद्धा ढकलून देण्यात आलेली आहे आणि हे सगळं सोशल मीडियावरती आज लोक बघतायत. महाराष्ट्रामध्ये पांडुरंगाला, विठ्ठलाला नाकारणं, महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना नाकारणं आणि त्याच नेत्यांना परत नेतृत्व प्राप्त होणं हे सहन होणारी गोष्ट नाहीये. तेव्हा हे देवा, मानवी स्तरावरती आम्हाला जे काय करते आम्ही करतोय, पण दैवी स्तरावरती तुला पण आता याच्यामध्ये सहभाग घ्यावा लागेल आणि या महाराष्ट्रामध्ये सनातनचं पूर्ण राज्य कायम होईल ही जबाबदारी जेवढी आम्ही उचलण्याकरता धावपळ करतोय तेवढीच मोठी कृपा तुला पण आमच्यावरती करावी लागेल. सर्व मतदार जेव्हा लाईनीमध्ये उभे राहतील मतदान करायला, तेव्हा डोक्यातला काही जरी विचार असला ते त्यांच्या हातातून कमळ आणि कमळाला सहकार्य करणारे जे कोणी पक्ष आहेत त्यांनाच मतदान होत आहेत. हा चमत्कार परत एकदा घडू देत. कारण संत तुकाराम महाराज, महाराष्ट्राचं दैवत, हे जेव्हा कीर्तनाला उभे होते, समोर साक्षात छत्रपती शिवाजी महाराज बसले कीर्तन ऐकायला, अशा वेळा गनिमाने हल्ला केला आणि तो हल्ला झाला असताना तुकाराम महाराजांनी टाहो फोडला की देवा, तुझ्या तुझ्या देवळामध्ये तुझं कीर्तन करत असताना, तुझं नामसंकीर्तन करत असताना या राजाचा जर का घात झाला तर माझी अब्रू जाईल आणि तुझी पण अब्रू जाईल. आणि तू चमत्कार घडवलास. जेव्हा गनिम आतमध्ये घुसला, मंदिरात आला, त्यावेळेला तिथं बसले जेवढे कोणी होते ते सगळेच शिवाजी महाराज दिसायला लागले आणि गनिम काहीही करू शकले. हा चमत्कार या महाराष्ट्रात घडलेला आहे. देवाचा परत तीच पळी आलेली आहे. तेव्हा तो जीवघेणा प्रसंग छत्रपतींवरती आला होता. आज तोच प्रसंग देवा तुझ्यावरती आलेला आहे. तुला नाकारलं गेलेलं आहे. तिथं काही कोणी संत तुकारामांना मारायला आलेलं नव्हतं, छत्रपती शिवाजी महाराजांना मारायला आलं होतं. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचं संरक्षण तू केलेलं आहेस. आज तुझ्याच अस्तित्वावरती प्रश्न निर्माण केला गेलेला आहे. तेव्हा तो चमत्कार परत एकदा करावा लागेल आणि सर्व मतदारांच्या डोक्यामध्ये फक्त आणि फक्त सनातनला सहकार्य करणारे जेवढे पक्ष आहेत त्यांनाच मतदान आपोआप केलं जाईल. हा चमत्कार ह्या वेळेला घडव. आम्ही टाहो म्हणून सांगतोय, देवा दार उघड, दार उघड, दार उघड आणि चमत्कार करून दाखव. नमस्कार.